मराठी बॉक्स क्रिकेट लिंकचं सीझन 2 येतोय. सीझन 1ने खरं म्हणजे धमाकूळ घातलेला. माझ्याबरोबर आता श्रेयस आहे. श्रेयस, सीझन 1मध्ये तू आला नव्हतोस, सीझन 2मध्ये तू आलायस, तर मी अशी अपेक्षा बाळगते की तू खेळतानाही आम्हाला दिसशील. यावर्षी प्रयत्न असणार आहे खेळायचा सुद्धा. इनफॅक्ट खूप वर्ष झालेत क्रिकेट खेळून. सो सुशांतनी जेव्हा सांगितलं तेव्हा म्हटलं नाही यावर्षी मला प्रेस कॉन्फरन्सपासूनच सुरुवात करायची आहे. पण इनफॅक्ट टीमसुद्धा घ्यायची होती, पण मला थोडा उशीर झाला त्या सगळ्या प्रोसेससाठी. पण आय होप नेक्स्ट इयर प्रॉब्ली आमचीसुद्धा एखादी टीम असेल आणि मी खेळीनसुद्धा नक्की. नक्कीच. ह्या वर्षीचे 2 नवीन टीम्स पण आलेले आहेत आणि एक सरप्राईज पॅकेज आम्हाला तुझाही खेळ बघायला मिळणार आहे. किती वर्षांनी असं क्रिकेट्स वगैरे या सगळ्या गोष्टींकडे बघशील? माझं खरं तर काय झालं होतं, इक्बालच्या शूटिंगच्या वेळेला माझ्या शोल्डरला खूप दुखापत झाली. तेव्हा डॉक्टर्सनी मला बॉलिंग वगैरे करण्यापासून थोडं म्हणजे नको करू असं सांगितलं होतं. ते कमी झालं ते मग ते राहिलंच. मग नंतर थोडं आम्ही खेळायचो, पण ते तेवढं खेळणं होत नव्हतं. पण आता या निमित्ताने मला वाटतं पुन्हा एकदा ती संधी मिळणार आहे. सो आणि खूप धमाल केली होती सगळ्यांनी लास्ट इयर असं मला सगळ्यांनी सांगितलं. सो आय डोंट वॉन्ट टू मिस इट दिस इयर. आय विल डेफिनेटली बी अ पार्ट ऑफ इट दिस इयर. नक्कीच. मराठी बॉक्स क्रिकेट लीग, खरं म्हणजे आपण सगळे मराठी इंडस्ट्रीतले खूप कामात असतो आणि खूप बिझी शेड्यूलमध्ये ना आपल्याला एकामेकाला भेटता येणं, म्हणजे आपण एकामेकाला फक्त ओळखत असतो आणि ओळखत असतो. पण ही असा प्लॅटफॉर्म असतो की ज्यात कलाकारांना एकामेकाला भेटताही येतं आणि त्यांचा खेळही दाखवता येतो. तर या उपक्रमाविषयी काय सांगशील? त्याहीपेक्षा लाईक यू सेड की आपण भेटू शकत नाही हल्ली. इनफॅक्ट कसं झालं आहे, आम्ही जेव्हा सिरियल्स वगैरे करायचो त्यावेळेला सगळ्या कॉमन मेकअप रूम्स वगैरे असायच्या, त्यामुळे सगळे एकत्रच असायचे. आता जरा थोडा मेकअप वॅन्स आणि याव प्रकार सुरू झाले, त्यामुळे थोडंसं तुम्ही असता पण तरी तुम्ही तिथे तेवढे नसता इन्वॉल्ड. सो या सगळ्या गोष्टींमुळे एक जे बॉन्डिंग तयार होतं, जे टीमवर्क तयार होतं, लोक तुम्ही ओळखता, तुम्हाला फक्त क्रिकेटच नाही खेळ होतो, मैत्री होते, पण त्याही व्यतिरिक्त मला वाटतं तुमच्या कामासाठी पण खूप मदत होते. म्हणजे सपोज इफ आय एम कास्टिंग फॉर माय फिल्म, तर मला त्यानिमित्ताने काही नवीन चेहरे बघता येतात, ओळखी होतात. सो खूप फायदा होतो या गोष्टींचा. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. इक्बालमुळे आम्हाला तुझी बॉलिंग आणि तुझा खेळ माहिती आहे, तर कोणत्या टीमला जास्त घाबरायला हवं तुझ्यापासून? खरं तर आय बिलीव्ह इन प्रॅक्टिसिंग, त्यामुळे मी प्रॅक्टिस केली तर निश्चितपणे टीम्सना घाबरायला हवं. पण मी तसंच उतरलो तर मलाच घाबरणार आहे. पण माझ्या खूप शुभेच्छा MBCLला, सुशांत शेलारला, नितेशजींना. ते इतक्या उत्साहाने सगळे दरवर्षी ऑर्गनाईज करतात. खूप कठीण असतं सगळ्यांना त्यांची वेळ घेऊन एकत्र आणून ऑर्गनाईज करणं, पण सुशांत खूप मेहनतीने दरवर्षी काही ना काहीतरी वेगवेगळे उपक्रम सगळ्या आमच्या कलाकारांसाठी करत असतो. सो त्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि हे असंच लास्ट इयरपेक्षा डबल सक्सेस त्याला मिळो हीच सदिच्छा. थँक्यू सो मच जे तू आमच्याशी गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. नमस्कार, मी श्रेयस तळपदे आणि तुम्ही पाहताय ओनली मी.